शृणुयामदेवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैः अङ्गैः सुष्ठुवागुंसस्तनूभिः व्यशेमदेवहितं यदायुः स्वस्ति नो इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्ति शान्ति शान्तिः। महानवमीच्या पवित्र पर्व काळ या अष्टम दिवशी संध्या समयी सत्संगात सम्मिलित आहोत। या समर्थांच्या दासबोधातील दुसऱ्या दशकातील 7 समास आपण पाहिलेले, 8वा समास बरीच माणसं किंवा सर्वही जण आपण येताना मोकळे चालू असं काही नसते, तथापि इथे आल्यानंतर अंतःकरणाने संग्रहित करावी अशी संस्कार खूप असतात। येताना जरी पाषाण असलो तरी सुद्धा त्याला एक मूर्त स्वरूप प्राप्त करून देणे हे जीवाचं कर्तव्य असतं। कुठलीही मूर्ती तयारच कुठून पडत नाही, मूलतः पाषाणच असतो। त्या पाषाणामध्येच मूर्ती प्रकट करून घ्यावं। तद्वतच आपल्या अंतःकरणात भगवंताची मूर्ती प्रकट करून घ्यायची। त्यासाठी जसं मूर्तीवर असणारे अनेक दगडाची तुकडे काढून टाकल्यानंतर मूर्ती प्रकट होते, प्रत्येक दगडात एक मूर्ती असते। कुठली मूर्ती असते तर दगडात कुठली मूर्ती असते म्हणण्यापेक्षा पाहणाऱ्याला जी मूर्ती पाहिजे ती मूर्ती दगडात असतोच। कोणाला जी पाहिजे ती त्या दगडात असतेच, फक्त त्याच्यावर जे काय कचरा असेल तो काढून टाकावा। काढून टाकले तर मूर्ती उत्पन्न करावं लागत नाही, मूर्ती असतेच, मूर्ती फक्त प्रकट करावं लागतं। तद्वतच सर्वांच्या हृदयांतर्गत आत्मा असतो, आत्मरूप असतेच, त्याला मूर्त करण्यासाठी, अव्यक्ताला व्यक्त करण्यासाठी, त्याला दिसू देत नाही, त्याचे ज्ञान होऊ देत नाही किंवा समजू देत नाही, अशा काही अज्ञान आवरणाची गोष्टी वर निर्माण झालेले त्यांना गुरुरूपी मूर्तिकारांकडून त्यांनी हतोटी रूपी शास्त्र श्रवणाने अज्ञान अंधकार रूपी ही कचरावरची काढून टाकायची। तेव्हा सत्यचित्त आनंद नित्य परिपूर्ण रूप आत्मा हृदयात प्रकटच असतो, फक्त आवरण वरच काढून टाकलं की तो प्रकट होतो। तसे
आत्मप्रकटीकरणासाठी जीवत्वाच्या ठिकाणी आलेले सर्व बंध आणि भ्रम निरसन करण्यासाठी दासबोधाची रचना समर्थाने केली. माणूस इथे आल्यानंतर त्या मूर्तीवरची आवरण काढून टाकण्याऐवजी त्या मूर्तीवर आणखीन काय काय टाकता येईल ते टाकून झाकण्याचा प्रयत्न करत असतो. कधी त्याला न कळत होत असत. जीवाचा कार्य असंच चालू आहे. आत्मा राहिला बाजूला, विषयरूपी प्रपंच आहे त्या अज्ञानावर आणखीन टाकून अज्ञानाला दृढ करण्याचा, सदृढ करण्याचा प्रयत्न जीव करत असतो. जीवाला योग्य मार्गदर्शन नाही भेटला, जीवाला संस्कार जर व्यवस्थित नाही झाले तर जीव आया वैसा गया एवढंच होणार. आला तसा निघून गेला, काहीतरी विशेष केला असं नाही होणार. यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे असं जे म्हटले समर्थ, तसं होणार नाही. त्यासाठी समर्थाने काय काय पडू शकतं, काय काय होऊ शकतं जीवाच्या ठिकाणी, याची एक वर्णन आपल्या डोळ्यासमोर उभं केलं. त्याची सर्व ही लक्षण सांगितली. माणसं किती प्रकारची असतात ह्याच्या पलीकडे, त्रिगुणा पलीकडे आपण जाऊ शकत नाही. तमोगुणी असायला पाहिजे, रजोगुणी असायला पाहिजे किंवा सत्वगुणी असायला पाहिजे. समर्थांचं म्हणणं आहे दोन अतीव बाधक आहेत आणि सत्वगुण सुद्धा जीवाच्या मुक्ती करता बाधकच आहे. निद्रा, आलस्य इत्यादी दुर्गुणांनी भरलेले रजोगुण, तमोगुण जीवाला बंधित केलेले, त्या निद्रा आलस्यादी गुणांनी बंधित केलेले. प्रमाद, निद्रा, आलस्यादी गुणांनी जीवाला बंधित केले. रजोगुण काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सरादी, त्याच्याबरोबर त्याची द्वंद्व नीती, त्यांना जीवाला बंधित केलेले रजोगुण. सत्वगुण ही जीवाला मुक्त करण्याचा प्रयत्न नाही करत. सत्वगुणामध्ये एक सूक्ष्म अहंकार उत्पन्न होतो. मी करता, मी करविता, मी परोपकार केला, मी अमुक केला, तमुक केला असं म्हणत एक सूक्ष्म बंधनच निर्माण करतो. म्हणून सत्वगुणाचा हा सूक्ष्म बंधन सुद्धा सोडून देणे, काढून टाकणे गरजेचे. त्याकरता गरज आहे सद्विद्येची. सत्वगुणाचा सूक्ष्म बंधन निवृत्तीसाठी सद्विद्येची गरज आहे. म्हणून आज सद्विद्येची लक्षण सांगतात. या अष्टम समासात सद्विद्या काय असते आणि या सूक्ष्म अहंकाराला, ममकाराला कसं नाश करतो आणि केलेली व्यक्ती त्यांची लक्षणे कशी असतात ते या अष्टम समासात, आठव्या समासात समर्थ निरूपण करतात. सद्विद्या संपन्न नाही झाला तो मुक्तीस भाजन होत नाही, वाटेकरी होणार नाही. सत्वगुण खूप चांगला आहे. आपल्याला वाल्याची वाल्मिकी बनवले ते सत्वगुणाने, पण काट्याने काटा काढल्यानंतर दोन्ही टाकूनच द्यावे लागतात. हे काढलेली आहे आणि हे निघालेली आहे म्हणून ते ठेवता येणार नाही. हेही टाकायला पाहिजे, ज्याला काढले तेही टाकायला पाहिजे, ज्याच्यामुळे किंवा ज्याच्या सहाय्याने काढले गेलेले त्यालाही टाकायला पाहिजे. तद्वतच सत्वगुण चांगला आहे,
रजतम नावाची काटा काढलेले आहे म्हणून त्याला ठेवता येणार नाही, तेही टाकायला पाहिजे, हेही टाकायला पाहिजे. त्यासाठी कसं टाकायचं? सद्विद्या आल्याशिवाय, सद्विद्याच हे सत्वगुणाला नष्ट करू शकणार. रजतम सत्व हे तिन्ही बंधन करणारीच आहे. अहंग्रहोपासना करण्यास प्रवृत्त करते सत्व. मी उपकार केला, मी परोपकार केला, मी भजन केले, मी भक्ती केली, मी अमुक केलं, मी तमुक केला, कल्याणकारी कार्याचा कर्ता होऊ पाहतोय सत्वगुण, म्हणून त्यालाही सोडणे गरजेचे. झोपण्याकरता मी झोपलोय हेही विसरायची जसं गरज असते, किंवा मी झोपतोय हेही विसरायची जसं गरज असते, तसं शांती समाधानासाठी सात्विकतेची सुद्धा विसर पडण्याची गरज. सात्विकतेची विसर पडायलाच पाहिजे. त्यासाठी सद्विद्या येण्याची गरज. सद्विद्येची लक्षण सांगत असताना सद्विद्या खूप छान आहे. सद्विद्येत ज्ञान आहे, पण ज्ञानाचा अहंकार नाहीये. ज्ञानाबरोबर भक्ती आहे. सांगत होते बघा, काही सांगितले त्याने. ज्ञानी असून भक्त आहे, शूर असून त्याच्याकडे विवेक आहे, संपत्ती असून त्याच्याकडे दानबुद्धी आहे, तपस्वी असून त्यांच्याकडे क्षमागुण आहे, शांती आहे, तपस्वी असून त्यांच्याकडे शांती आहे. असे 5-7 गुण सांगितले सद्विद्येचे. हे विशेष आहे. का असं सांगितले तर हे दोन्ही एकत्र राहत नाही, ते त्यांच्याकडे आहे. ज्ञान ज्यांच्याकडे भरलेले आहे ना, त्यांच्याकडे अहंकार प्रचंड असतो, त्यांच्याकडे भक्ती वास्तव्याला येत नाही. ज्ञान आणि भक्ती एका ठिकाणी राहत नाही. भक्ती जिथे असते तिथे विनम्रताच असते, ज्ञान कमी असते. जिथे ज्ञान असतो प्रचंड अहंकार असतो. मी ब्रह्म आहे हेही प्रचंड एक अहंकारच आहे. अद्वैत ज्ञान आणि अनन्य भक्ती ही एकत्र राहायला पाहिजे, त्याला सद्विद्या म्हणतात. मी सत्यचित्त आनंद नित्य परिपूर्ण रूप परमात्मा आहे हे ज्ञान पाहिजे. अद्वैत ज्ञान म्हणतात त्याला. द्वैत म्हणजे परमात्मा एक वेगळा, मी एक, जीव वेगळा असं समजणे. अद्वैत म्हणजे मी म्हणजे तो, तो म्हणजे मी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हाच तो विठ्ठल आणि हाच तो माधव, किंवा तो माधव आहे ना तो हाच, असा ओतप्रोत समजतो. तत् त्वमसि त्वम तत् असि, ते तू आहेस असं तरी म्हणा, किंवा तू ते आहेस, तो तू आहेस. ज्याला म्हणतो ना या सर्व सृष्टी नियंता, चालक आपण ज्याला म्हणतो, तो कुठेही नाही, सर्व ठिकाणी नियंत्रण करतो. त्यातला एक घटक तुलाही नियंत्रण करणारा बाहेर नाही बसलेला, तो आत बसलाय. सृष्टी नियंत्रण करणारा सृष्टीचे अनेक घटक आहेत. वेगवेगळ्या घटकाच्या अंतर्गर्भात बसून त्याला चालवत असतो. का? अणोह अणियान महतो महीयान. लहान जीव असेल तर अत्यंत लहान होऊन त्याच्या हृदयात आहे, मोठा असेल तर त्यात मोठा होऊन त्याच्या हृदयात आहे. इथे बसून तिथलं नाही चालवत तो, त्याच्या हृदयात बसून. ईश्वरः सर्वभूतानां हृदयेषे तिष्ठति. ईश्वर सर्व भूत मात्रादींच्या हृदयस्थानी बसूनच सर्व चालवतो. या सृष्टीतले एक घटक आम्ही आमच्याही हृदयात बसूनच आम्हाला चालवतो.
जसा सृष्टीचे एक एक घटकात तो बसून चालवतो, तसं त्यातला एक घटक मलाही बसून चालवतो. तो अनेक नाही आहे, एकच आहे. अंश रूपाने सर्वांच्यात आहे. प्रतिबिंब रूपाने सर्वांच्यात आहे. बिंब एकच आहे, त्याचा मूलतः एकच आहे, दोन होतच नाही. तत्त्वमसि, जिथे तिथे कुठेतरी हात करतोयस ना, तो इथेच आहे. इथेच आहे असं समजू नको. इथे जो आहे तो तिथे पण आहे ना. साखर आणि दूध दोन्ही मिसळण्याकरता काय करतो आपण? 2 ग्लास घेतो, एकात साखर असते, एकात दूध असते. मिक्स करायचं झालं तर हे यात टाकायचं, पुन्हा हे यात टाकायचं. 7-8 वेळ असं केल्यानंतर दोन्हींच्यातलं एक होतोय आणि नंतर त्या दोन्हींना वेगळं करता येत नाही. दूध आणि साखर मिक्स केलं आपण, आधी दोन्ही वेगवेगळे होते आणि आता दोन्ही मिसळले. मिसळल्यानंतर त्यांना वेगळे करता येत नाही. हे यात टाकले, हे यात टाकले. त्याला ओतप्रोत भावना म्हणतात. ओतप्रोत भावना म्हणतात. हे यात, हे यात असं केल्यानंतर एक झाले ते. आत्माच परमात्मा आहे, परमात्माच आत्मा आहे. तत्वमसि त्वं तदसि. तत् त्वमसि त्वं तदसि. तो तू आहेस आणि तू ते आहेस. असा ओतप्रोत भावनेने समजून घेतला. साखर आणि हे एक झाले की नंतर दोन होत नाही. मी आत्मा हा निश्चय झाला. आत्म्याची गुणलक्षण समजून घेतला असं म्हटल्याने होत नाही. एक सृष्टी नियंता परमात्म्याची लक्षण काय आहे आणि देह चालवणारा आत्म्याची लक्षण काय आहे, यात समान धागा कुठे कुठे आहेत ते एकत्र करावं लागेल. तोही सत्य आहे आणि मी सत्य आहे. तोही चित्त आहे, मी चित्त आहे. तोही आनंद रूप आहे, मी आनंद रूप आहे. तोही नित्य आहे, मी नित्य आहे. तो परिपूर्ण आहे, मी परिपूर्ण आहे. कसं आहे? तो कधी नाश होत नाही. या शरीरातला आत्मा कधी नाश होत नाही. म्हणून सद्रूप. त्रिकाल बाध्यत्वम सत्यत्वम. तिन्ही काळात जो बाध होत नाही. बाध म्हणजे बाध होत नाही, नाश होत नाही, मिथ्या ठरत नाही. बाध म्हणजे मिथ्यात्व निश्चयाला बाध म्हणतात. हे खोट आहे हे ठरवले की काय झालं? बाध. नोट आहे ते पण खोट आहे असं ठरवलं आपण, म्हणजे नोट काय झालं? बाध झाला. नोट बाद झाला. पण असते ते प्रपंच या नोटासारखे असते, पण हे खोट आहे असं ठरवलं आपण, पण असतेच ते. प्रपंच मिथ्या याचा अर्थ काय? एखादा खोटा नोट आणून दिले कोणतरी आमच्या हातात, मग आपण मागे पुढे वर खाली बघून त्याची गुणलक्षणं बघून काय म्हणतो? हे नोट खोट आहे. नोट खोटा आहे म्हणजे नाहीशे नाही झालं, मिथ्यात्व निश्चय झाला. हे खोटा आहे हे ठरवलं, शिक्का मारला, हे खोट आहे, चालत नाही, हे बिनकामाचं. तसं प्रपंच हे मिथ्या आहे, खोट आहे असं समजणे म्हणजे मिथ्या. मिथ्यात्व निश्चय म्हणून बाध झाला. प्रपंच बाध झाला. बाध झाला याचा अर्थ नाहीशे झाला आणि शून्य झाला असं नाही होत त्याच. हा, किंमत शून्य झाला त्याचा, पण ते असतेच व्यवहाराला. आम्ही टाकून दिले तर हे कोणतरी पुन्हा चालवतो, कुठेतरी नेतो. मिथ्यात्व निश्चयाला बाध. तोही सत्य आहे आणि त्रिकालबाध्यत्वम सत्यत्वम. तिन्ही काळात ज्याला बाध करता येत नाही. शरीर तिन्ही काळात स्थिर राहत नाही, बाध होते. बाध होते कारण जाग्र अवस्थेत स्वप्न अवस्था नाही, स्वप्न अवस्थेत जागर नाही, आणि जाग्र स्वप्न आहे त्यावेळी सुषुप्ती नाही, सुषुप्ती आहे त्यावेळी दुसरी दोन नाही, म्हणजे एक असताना दुसरी नाही. सत्य कशाला म्हणतो आपण? तिन्ही वेळे तिन्ही अवस्थेत
असायला पाहिजे ते सत्य. तिन्ही अवस्थांमध्ये त्याची उपस्थिती पाहिजे. ते दोन काळात असून एक काळात नसेल तर त्याला सत्य म्हणता येत नाही, ते बाद, मिथ्या. एक काळात नसून दोन काळात असला किंवा दोन काळात असून एक काळात नसला तर तो बादच. तिन्ही काळात जे बाद होत नाही, जे जसेचे तसेच राहते, त्याला म्हणतात सत्य. त्या शरीरात जागृत अवस्थेत सुषुप्ती नाहीये का, झोप जवळपास फिरलेले नाही. आणि जेव्हा झोप लागते तेव्हा जागृत अवस्था नाहीये. आणि गाढ झोपेत स्वप्नही नाहीये. आणि जेव्हा स्वप्न पाहत असतो तेव्हा गाढ झोप पण नाही आणि जागृत अवस्था पण नाहीये. म्हणून अवस्था हे सर्वही खोटे, अवस्था खोटे. मग या शरीराची तिन्ही अवस्था खोटी आहे. या शरीराची आणखीन तीन अवस्था आहेत, बाल्य, तारुण्य आणि वृद्धाप्य. हे तरी सत्य आहेत का? या शरीराचा स्वरूपच आहेत ते. शरीराला त्या अवस्थेपासून वेगळा करता येत नाही. मग तेच खोटं तर शरीर कसं सत्य होईल? या शरीराची तीन अवस्था. आधी होतो लहान, आता झालो तरुण आणि नंतर होणार वृद्ध. जेव्हा बाल्यावस्था आहे तेव्हा दुसरी दोन अवस्था नसतातच. काही एका मुलाच्या अंगात सगळी तिन्ही एकदम दिसून आलेत कुठे? किंवा एका वृद्ध माणसांच्या अंगात वृद्धाप्यासहित बालपणा आणि तारुण्य दिसून येते? नाही. एक असताना दुसरी दोन नसतात, याची अर्थ ती अवस्थाही या शरीराला नाहीये. म्हणून शरीर हे सत्य नाहीये, कारण हे शरीराचीच नाही अवस्था, सत्य नाही. मग सत्य काय आहे? अवस्था सत्य नाही, सत्य नाही. कोश तरी सत्य आहे त्या शरीराची. अन्नमय कोश असेल, प्राणमय कोश असेल, येणार ते पुढे सगळीच येणार आहे. आत्ताच विवरण दासबोधात कुठेतरी पंचीकरण येणार आहे, पुढे गेल्यानंतर कुठे सुंदर आहे पंचीकरण समजून घेण्याकरता. पण ह्यातलं एक आत्मा म्हणून आहे, तो स्वप्नातही असतो, जागृत अवस्थेतही असतो आणि सुषुप्तीतही असतो. जागृत अवस्थेत तरी अनुभवाला येतो, हे सर्वही करतो, व्यवहार करतो. त्यामुळे आपल्या अनुभवाला येतो. स्वप्नात सुद्धा सर्व पाहतो तो. जागृत अवस्थेत क्रमसृष्टी पाहतो, तर स्वप्न अवस्थेत युगपत सृष्टी पाहतो. युगपत सृष्टी म्हणजे सगळी एकदमच निर्माण होतात. इथे क्रमाने लहानाची मोठे होण्याकरता काही वेळ लागते, किंवा ह्याचा एक झाड लहान आहे तर मोठं होण्याकरता वेळ लागते. विशाल विश्वात भरपूर वेळ लागतात विकासाकरता. स्वप्नातही असं एक विश्व दिसतो, त्या विश्वाला वेळ लागत नाही. इथे आज्जा होण्याकरता 50-60 वर्ष 50 वर्ष तरी कमीत कमी व्हावे लागतात, तेव्हा आजोबा होता येतो, आजी होता येते. स्वप्नात असं लागत नाही. स्वप्नात आपण नातू असतो, वडील होतो, आज्जा होतो, पणजा होतो, काय 2-4 पिढी सुद्धा पाहू शकतो तिथे. का? युगपत सृष्टी आहे आणि त्या सृष्टीला पाहणारे कोणतरी आहे तिथे. म्हणून तरी सकाळी उठल्यानंतर सांगतो, मला असं स्वप्न पडलं, मला तसं स्वप्न पडलं. स्वप्नाला पाहणारा कोणतरी तिथे होता. जागृत अवस्थेत ह्या सृष्टीच्या सर्व व्यवहार पाहणारा ऐकणारा जो होता, तो स्वप्न अवस्थेत केवळ पाहण्याची प्रक्रिया चालू असते, ते एकच करतो. स्वप्न अवस्थेत सर्व इंद्रिय झोपलेले असल्या कारणाने त्यांची मदत त्याला मिळत नाही. इंद्रिय सर्व ही अंतःकरण आपल्या आई रूपी अंतःकरणात लोप पावलेले असतात. म्हणून राग आला तरी आम्ही शिवी देऊ शकत नाही, चीड आलाय म्हणून कोणाला मारू शकत नाही, कारण हातच वर उचलत नाही. भीती वाटले म्हणून मोठ्याने आम्ही रडू शकत नाही, अश्रू वाहतील एखाद्या वेळेस, पण मोठ्याने रडता येत नाही. भीती वाटले म्हणून काय पळून जाता येत नाही, प्रेमळ माणसं आलेत म्हणून काय जवळ जाता येत नाही, कारण इंद्रिय सर्वही सुप्त आहेत. फक्त तिथे जीव जागृत आहे, चिदाभास तेवढा जागृत आहे.
तो फक्त पाहण्याचीच काम करतो, फक्त पाहणे. त्याला पाहण्याकरता हे डोळेही लागत नाही. अंतःचक्षु एकच उघडी असते त्याची, बहिःचक्षु बंदच असतात. आणि स्वप्न पाहतो म्हणजे पाहणारा तिथे कोणतरी जागा आहे. सुषुप्ती अवस्थेत सुद्धा भले झोपलेले असताना त्याला काय कळत नसेल असं आपल्याला वाटते, पण उठल्यानंतर आपण विचारा कसं काय झोप झालं, छानपैकी झोपला, आज झोप व्यवस्थित नाही झाला असं सांगणारा कोण आहे? झोप व्यवस्थित झाली याची अनुभव घेणारा कोणतरी आत होता आहे. म्हणून कोणतरी एक जण जाग्र स्वप्न सुषुप्ती तिन्ही अवस्थेत राहतो. यात जो तिन्ही अवस्थेत आहे तो सत्य आहे, सत्य आहे. तो आजच्या या शरीरातही आहे, या शरीर येण्यापूर्वी दुसऱ्या शरीरात कुठेतरी होता म्हणून इथे आलाय, आणि इथे आलाय म्हणजे पुढे कुठेतरी जाणार आहे. का तर तो सत्य आहे, हाही सत्य आहे आणि तो परमात्मा ही सत्य आहे. त्या दोघांचेही गुणलक्षण एकच आहे, म्हणून मी सद्रूप आहे म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे या दोघांचेही ज्ञान कसं होईल जीवाला. आत्मा आणि परमात्म्याची विलीन ऐक्य कसं घडवणार आपण? मी आत्मा आहे, मी परमात्मा आहे म्हणण्याला नुसता अर्थ नाहीये. माझ्या आत्म्याची परमात्म्याची लक्षण एक व्हायला पाहिजे. जिथे साम्य लक्षण आहे तिथे एक करून घ्यायचा, म्हणजे आपण एकसारखे होतो. दोन मित्र एकत्र येण्याकरता दोघांचेही शील आणि व्यसन एकसारखे असतील तर दोघे एकत्र येतात. दोन दारुडे उगाच एकत्र येत नाही, दोघांचेही व्यसन समान आहे. दोन चांगले मित्र एकत्र येत नाही, दोघांची शील सदाचार एकसारखे असतील तर ती माणसं एकत्र येतात. दोघे जण भजनवाले असतील तर कुठलाही संप्रदाय चालतो, पण भजनवाले एकत्र येतात कारण त्यांची शील समान आहे. ज्या दोघांची दोन व्यसन समान असतील तर ते त्यांना भाषा लागत नाही, काय लागत नाही, ते एकत्र येतात. एकत्र येण्याकरता ही लागते. तद्वतच आत्मा आणि परमात्म्याची, जीव आणि शिवाच्या ऐक्यासाठी दोघांमध्ये समान धागा असावे लागतात, तेव्हाच ऐक्य होतो. त्यालाच म्हणतो आपण ज्ञान झाला, ज्ञान झाला, साक्षात्कार झाला. साक्षात्कार झाला याचा अर्थ साक्षात आकारच त्याचा निर्माण झाला. साक्षात उदारी काही नाही, साक्षातच निर्माण. परमात्मा चिद्रूप आहे आणि मी चिद्रूप आहे. चित्त म्हणजे समजणे, चित्त म्हणजे भासणे, चित्त म्हणजे प्रचिती, चित्त म्हणजे भास, चित्त म्हणजे दिसणे किंवा चित्त म्हणजे जाणीव. या अखंड मंडलात, विश्वमंडलात काय चाललेले आहे याची जाणीव त्या परमात्म्याला आहे. याचा अर्थ प्रत्येक जीवाच्या हृदयात राहणाऱ्या परमात्म्याला कळतंय. झाडाच्या ठिकाणी परमात्मा असेल तर झाडाला काय झाले हे परमात्म्याला कळतंय, आणि आम्हालाही सर्व काही समजते, आपल्यालाही समजते. म्हणून आपण चिद्रूप आहोत. जसं की एक माठ आहे, मडकं, त्याला एक 5-7 छिद्र पाडलेले होल, आणि आतमध्ये एक दिवा लावून ठेवला तर काय होईल? त्या मडक्याच्या आतल्या बाजू सर्व ही दिव्याच्या उजेडाने प्रकाशित होईलच. त्या व्यतिरिक्त जिथे जिथे छिद्र आहेत त्या छिद्रांच्या माध्यमातून उजेड बाहेर येऊन बाहेरच्या प्रपंचाला सुद्धा प्रकाशित करते. ज्या मडक्याच्या आतमध्ये आहे त्याला आतून सुद्धा त्याला प्रकाशित करते. जसं की घर आहे, घरामध्ये लाईट लावली, आपण लाईट लावली तर घराची आतील बाजू सर्व प्रकाशित होतेच. त्या व्यतिरिक्त त्या घराला जेवढ्या खिडक्या असतील, झरोखे असतील, त्यातून सुद्धा प्रकाश किरण बाहेर जाऊन बाहेरचा जो प्रपंच आहे त्याला सुद्धा प्रकाशित करतात, प्रकाशित करतात. असंच प्रकाशमान आहे परमात्मा, असाच ज्ञानरूप आहे परमात्मा. त्याचप्रमाणे हे शरीर रूपी घरात
आत्मरूपी एक दिवा लागलेले ज्ञानरूपी, आणि या इंद्रिय रूपी छिद्रातनं आत तरी प्रकाशमान करतो ज्या शरीरात, या व्यतिरिक्त या सर्व इंद्रियांच्या माध्यमातून बाहेर येऊन कान नावाची एक खिडकी आहे, इथून प्रकाश बाहेर येते आणि शब्द प्रपंचाला दाखवते, बाहेर येते आणि शब्द प्रपंचाला दाखवते. डोळे नावाचे एक छिद्र, यातून बाहेर येते, रूप प्रपंचाला दाखवते ते प्रकाश. नाक रूपी खिडकीतनं बाहेर येते, गंध प्रपंचाला दाखवते. एवढा सर्व करणारा एक कोणतरी आतमध्ये आहे, तो आत्मा. तो केवळ माझ्यातच असं नाही, सर्वांच्यात आहे. आणि तो आणि हा एकसारखे काम करत असल्या कारणाने या अखंड मंडलातला परमात्मा आणि मी दोघेही चिद्रूप आहोत, दोघेही जाणीवेचे रूप आहोत, दोघेही प्रकाशमान आहोत. आणि माझ्यातलाही एक कोणतरी आनंद रूप आहे आणि जगातला परमात्मा तरी आनंदमय आहे हे ऐकलेले आहोत. आनंदापासूनच सृष्टी जन्माला आली, आनंदात राहते आणि शेवटी सर्वही एके दिवशी आनंदात प्रलय होते, असं छांदोग्य उपनिषदात आपण ऐकतो. यथो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्त्यभिसंविशन्ति तद् ब्रह्म तद्विजिज्ञासत्व. आनंदेन जातानि जीवन्ति आनंदम प्रयन्त्यभिसंविशन्ति तद्विशन्ति, असं ऐकतो आपण. ज्यातून जन्माला आलो, ज्यात राहिलो आणि शेवटी ज्यात प्रलय होणार, अर्थात त्या ब्रह्मानंदातच हा जन्माला आला, त्या प्रपंचात राहतो ब्रह्मानंदातच, आणि एके दिवशी ही शरीर टाकून पुन्हा त्या ब्रह्मानंदातच विलीन होतो. म्हणून हा आत्माही आनंद रूप आहे. या हृदयात एक आनंद आहे, तो आनंद कधीही नको अशी वाटत नाही. महाराज नेहमी सांगायचं बघा आपल्याला, सदाकाळ हवा हवा असणारी एक गोष्ट इथे आतमध्ये, कोण तो, त्याच्याकरता आम्ही सर्वस्वाचीही त्याग करू शकतो. वेळ पडल्यास संपत्तीची त्याग करतो का, जाऊ दे संपत्ती पण मी राहायला पाहिजे आनंदात. त्याच्याकरता रडतो आणि त्याच्याकरता हसतो, त्याच्या आनंदासाठी रडतो. आम्ही रडायचं म्हणून रडत नाही, दुःख झाले म्हणून रडत नाही, आपल्या आत्म्याला बरं वाटावं म्हणून रडतो. नाही रडलो तर त्याला बरं वाटत नाही, पण सांगतो आम्ही त्यांच्यासाठी रडलो, ह्यांच्यासाठी रडलो, कोणी कोणासाठी रडत नाही. आत्मसुखासाठीच रडतो. कोण चांगली पुस्तक लिहिली, कविता लिहिली, सत्कार्य केले, परोपकार केले, दुसऱ्यांसाठी नाही करत आपण. तात्विक दृष्ट्या पाहिल्यास नाही करत कोणासाठी. स्वांत सुखाय. तुलसीदासानी तुलसी रामायण लिहिले, कशासाठी लिहिलं विचारलं. मग आमच्यासारखे साहित्य असते तर म्हटले असते की माझ्या आयुष्याचा एवढा वेळ खर्ची घालून, माझ्या रक्ताची पाणी करून मी या सर्व जगाच्या उद्धारासाठी लिहिले असं म्हटलं असतं. म्हणून मला कुठलं तरी एक ज्ञानपीठ तरी द्या, नोबेल तरी द्या असं म्हटलं असतं. पण तुलसीदास म्हणाले मी कोणासाठी नाहीये, मला आनंद वाटते म्हणून मी लिहिलं. स्वांत सुखाय, माझ्या आंतरंगिक सौख्यासाठी, माझ्या आत्मसौख्यासाठी मी लिहिलेले. तसं सर्वही कृती त्याच्यासाठी. संपत्तीचा त्याग करतो आम्ही का, करायचं म्हणून नव्हे, सौख्यासाठी. पती पत्नी मुलं आई वडील त्यांचाही आम्ही त्याग करतो का, त्याला बरं वाटत असेल तर. एवढंच नाही, जी शरीर आमच्या बरोबर जन्माला आलेले, या शरीराचा कुठली तरी पार्ट काढून टाकल्याने मला बरं वाटत असेल, अन्यथा ही पार्ट मला त्रास देत असेल तर तो भाग मी काढून टाकायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. डॉक्टर म्हणतात एवढा काढल्याशिवाय जमणार नाही, नाहीतर बघा नंतर कमऱ्यापर्यंत येईल. मग डॉक्टर तसं असेल तर काढून टाका. डॉक्टर म्हटले दुसरी पाय काढून टाका, तेही काढून टाकायला आम्ही तयार होतो. डॉक्टर म्हटले
एक डोळा काढायला पाहिजे, तो कॅन्सर झालेले. मग काढताना म्हटले पलीकडे पण पसरलेले ते काढा. डॉक्टर काढून टाका, खरे मी राहायला पाहिजे म्हणतोय. डॉक्टर म्हटले दोन्ही हात तोडावे लागतील. जाऊ द्या ना म्हणतोय. जेवू कशाने असं म्हणत नाही मी, जेवू कशाने असं म्हणत नाही, पाणी कशाने पिऊ म्हणत नाही. कसं तरी करता येईल, काढून टाक. हात पाय काढले, कान नाक डोळे काढले. कॅन्सर झाले, तंबाखू खाऊन जीभ काढायला पाहिजे म्हटले तर काढून टाका, मी राहायला पाहिजे म्हणतोच ना. राहायला पाहिजे म्हणतो. एवढंच नाही, वेळ प्रसंग आला तर म्हणतो हे शरीर त्यागल्याने मला बरं वाटते, तर तो देहाची हत्या सुद्धा करतो. माणसं त्याला आत्महत्या म्हणतात. आत्मा म्हणजे शरीर असं त्याला लक्षार्थ ग्रहण करून आत्महत्या म्हणतात. कधी कधी शरीरालाच आत्मा समजतात ना, त्या लोकांसाठी आत्महत्या हे शब्द ठीक आहे. का? देहालाच आत्मा मानत असल्या कारणाने त्याची हत्या करणे म्हणजे आत्महत्या. पण तात्विक दृष्ट्या आत्मा म्हणजे देह नाहीये. हा देह सुद्धा टाकून देतो माणूस. का? त्याला बरं वाटते. ज्याच्या बरं वाटण्यासाठी, ज्याच्या सौख्यासाठी सर्वस्वाचाही त्याग केला तो आनंद रूप आहे. त्याच्या आनंदासाठी सर्व लीला करतो. आणि परमात्मा ही आनंद रूप आहे आणि हृदयातला आत्माही आनंद रूप आहे. म्हणून आत्मा परमात्मा हे दोघेही एक आहे, एक सारखे. म्हणून ह्यांच्यात ऐक्य संभवू शकतो. हे ज्ञान आहे, हे ज्ञान आहे. अद्वैत ज्ञान म्हणतात. ही अद्वैत ज्ञान होणारी मंडळी आहेत ना बरीच लोक. ज्ञान वरवर झाले की अहंकार निर्माण होतो. त्या जे ज्ञानी असतात अहंकारी असतात. बरीचशी ज्ञानी लोक अहंकारी असतात. का अहंकारी असतात? ज्ञानाचा एक सूक्ष्म अहंकार त्यांना पीडत असतो. मी जाणलेले, मी तत्ववेत्ता आहे, मी ज्ञानी आहे. पण सद्विद्येची लक्षण सांगत असताना रामदास स्वामीजी म्हणतात सद्विद्या म्हणजे ज्ञानी आहे पण त्यांच्यात भक्ती आहे. हे वैशिष्ट्य आहे. भक्ती म्हणजे प्रेम. भक्ती म्हणजे प्रेम आहे. ज्ञानी लोकांकडे प्रेम कमी असते म्हणतात. जगाचा काही का होईना मी माझ्या पुरते असं म्हणणारे ज्ञानी असतात. मी मुक्त झालो, मी असं झालो तसं झालो असं समजून कोणावरही प्रेम नाही त्यांचा. आपण भला जग भला, जाऊ दे जगाचा काय होते हो. पण सद्विद्येची लक्षण काय सांगते? सद्विद्या म्हणजे हा ज्ञानी आहे पण त्यांच्यात भक्ती आहे, त्यांच्यात प्रेम आहे. ज्ञान आणि भक्ती एकत्र सहसा राहत नाही, पण सद्विद्या असेल तर ते राहू शकतात. म्हणून साधकाजवळ सद्विद्येची आवश्यकता आहे. साधकाला सद्विद्या पाहिजे, सिद्धाला सद्विद्या ही पाहिजे. अन्यथा सिद्ध ज्ञानी झाला, भक्ती नसला तर कोणच जवळ येणार. सद्विद्येची लक्षण सांगत असताना ज्ञानी आहे पण त्याच्याकडे भक्ती आहे. आणखीन काय सांगितलं? तो पंडित आहे किंवा वक्तृत्व संपन्न माणूस आहे पण त्याच्याकडे आशा कुठलीच नाही. चांगली वक्ते असतात ना, वक्त्यांच्या मनात आशा खूप. आपल्याला लोकांनी चांगलं म्हणावं ही एक आशा पहिलं असते आणि आपल्या प्रत्येक शब्दाला दाद द्यावा ही आशा त्यांना असते. आणि तिसरं बघा, चांगल्या वक्त्याला माझा दोष कोणीही काढू नये ही एक आशा त्याच्या मनात असते. आणि चांगल्या वक्त्याला असंही वाटत असते माझ्यासारखा माणूस कोण दुसरा निर्माण होऊ नये ही आशा त्याच्यात असते. आणखीन एक आशा असते वक्त्याला, एवढा संपादन करण्याकरता मी भरपूर वेळ आणि ताकद खर्ची गाठलेले, तर ह्याचा मोबदला मला काहीतरी मिळायला पाहिजे हेही त्याला आशा असते.
जर त्या वक्त्याजवळ सद्विद्या असेल, वक्तृत्व राहील पण निराशा असेल, आशा नसेल, आशा राहित्यता असेल, सद्विद्येची ही प्रभाव आहे. हा वक्तृत्व आहे त्याच्याकडे, पण त्याच्याकडे सद्विद्या असल्या कारणाने आशा नाहीये, आशा नाहीशी झाली. त्याच्याकडे रूप आहे, रूप आहे, पण तो चतुर आहे. सद्विद्येची लक्षणात सांगतात, रूपवान आहे. पुरुष आहे की स्त्री आहे माहित नाही, पण सद्विद्या असेल तर रूप असते. विद्येला रूप आहे. का? सर्वात चांगलं आभूषण म्हणजे विद्या म्हणतात, होय ना? सर्वात सुंदर आभूषण कुठलं असेल तर हस्तस्य भूषणम दान. कराला कंकण भूषण आहे, हाताला पांगडी भूषण आहे बाहेरून, आणि तात्विक दृष्ट्या या हाताला दान भूषण आहे. कानाला काय म्हणतात नाही, काय तर घालतात ना, ते आभूषण आहे, पण शास्त्रभूषण आहे. संकीर्तन ऐकणे, प्रवचन कीर्तन ऐकणे हे तात्विक दृष्ट्या भूषण असते. नाकाला नथ भूषण नाही, गळ्याला कंठहार भूषण असा वरून जरी वाटलं तरी आतून सत्य बोलणे त्याच्या कंठाला भूषणावं असते. पायाला रुळे पैंजण भूषण नाहीये, पायाला भूषण आहे तीर्थक्षेत्राला सत्संगाला जाणे, हेच त्यांना भूषणावं असतो. तसा एकूण माणसाला काय भूषण आहे? विद्याभूषण आहे. विद्येसारखे भूषण दुसरं कुठलंच नाहीये. एक विद्या असला ना, माणसाचा रूप कसंही असू द्या, तो सावळा आहे की गोरा आहे त्याला काय अर्थ नसतो. विद्वान माणूस, सद्विद्या संपन्न व्यक्ती असेल, आपण अनेक साधू सत्पुरुषांना पाहिला असणार, ते दिसायला काय एवढी सुंदर होते. अनेक साधू दिसायला कसं तरी, पण काय त्यांचे रूप, काय त्यांची तेजस आपण म्हणतो, नतमस्तक होतो तिथे. का होतो? रूपवान आहे ते. का? त्यांच्याकडे सद्विद्या. रूप बऱ्याच लोकांकडे असते, पण त्या आपल्या रूपाच्या मस्तीत, मदोन्मत्ततेत कर्तव्यच विसरलेले असतात बरीच माणसं. दिवसभर स्वतःकडेच पाहत फिरत असतात सुंदर माणसं असं म्हणतात. बघाल तिथे आरसा शोधतात, बघाल तिथे हात कसा दिसतो, पाय कसा दिसतो, अंग कसं दिसतो, डोकं कसं दिसतो. ह्याच्यामुळे ते बुद्धिमंद बनतात म्हणे. म्हणून सुंदर रूप आणि चातुर्य हे दोन्ही, चतुरता हे दोन्ही एका ठिकाणी राहत नाही म्हणे. पण जिथे सद्विद्या असेल तिथे रूप आणि चातुर्य दोन्ही एका ठिकाणी राहतात. रूप तरी आहे त्या स्थितीला सौंदर्य प्राप्त होते, आणि सद्विद्या असेल तर सद्विद्येचे परिणाम म्हणून एक चातुर्य, चतुरता माणसांकडे. सुविद्या संपन्न माणसाला ताकद भरपूर आहे, त्याच्याकडे शक्ती भरपूर आहे. जिथे शक्ती भरपूर असते ना, तिथे विवेक कमी असते म्हणतात. कधी कधी म्हणतात बघा, फार ताकद आहे, तो पैलवान आहे, आणि अक्कल मात्र त्याचा कुठेतरी असं म्हणत असतात. ताकद आहे त्याच्याकडे, पण वापर कसं करावं हे माहित नसतं. सद्विद्या जर त्याच्याकडे असेल, ताकद असून सुद्धा विवेक असते त्या माणसाकडे, की याचा वापर कुठे करावं, कसं करावं, कोणाच्या कल्याणार्थ करावं, कोणाच्या भल्यासाठी करावं, हे त्याला कळते. हे सद्विद्येचा परिणाम असं असतो. एवढंच नाही, त्याच्याकडे
संपत्ती आहे, श्रीमंत आहे तो. एखादा श्रीमंत आहे, सद्विद्या जर नसेल तर श्रीमंत कंजूस असतो. सद्विद्या संपन्न माणसांकडे श्रीमंतकी आणि उदारता दोन्ही एका ठिकाणीच वास्तव्याला राहतात. वाघ आणि शेळी दोन्ही एका ठिकाणी राहावं तसंही सद्विद्या नावाचा एक जर रिंग मास्टर असेल तर हे दोन्ही एका ठिकाणी राहू शकतात. संपत्ती आहे, हा संपत्तीच्या ठिकाणी आता उदारता पण राहायला पाहिजे, तर त्याकरता सद्विद्या ही पाहिजे असेल तर हे दोन्ही एकत्र राहू शकतात. अन्यथा तो चेंगट असतो, कंजूस असतो, करपण असतो. हे दोन्ही एकत्र राहतात. एवढंच नाही, तो माणूस शुचिर्भूत असतो. अंतःशुची, बहिःशुची, वस्त्रशुची, अन्नशुची, धनशुची सर्वही त्यांच्याकडे स्वच्छ असते. का? सर्वही भगवंताला अर्पण केलं. त्याला जाणीव आहे, त्याच्याकडे विद्या आहे, मी स्वच्छ राहायला पाहिजे. बहिःशुची आहे त्याच्याकडे, अंतरशुचीकडे त्याच्याकडे संपत्ती आहे. स्वच्छ कसं करायचं संपत्ती? कारण कुठलीही संपत्ती येत असताना केवळ पुण्यानेच आलेले असं नाहीये. कुठल्या वस्तू मी स्वीकार करतो ना, त्याच्याबरोबर मला नको असलेलेही काही चिकटून आलेले. शेण पडले, उचलले तर त्याला मला नको असतानाही माती त्याला चिकटून जसं येते, तसं आपल्याकडे येणारी संपत्ती पाप सुद्धा घेऊन आलेले असते, न कळतच घेऊन येत. मी एक टोक धरून उचलले तर दुसरी टोक येणार असते. गोधडी पडले, एक कोपरा धरून उचलले, ओढले इकडे माझ्याकडे, तर बाकीचे मला नको असले तरी त्याच्या बरोबर येतातच. तशी संपत्ती आलेले, अन्न माझ्याकडे आलेले. अन्न काही शुचिर्भूत आहे असं नाहीये. अन्न माझ्या घरापर्यंत पोचायला कितीतरी जीवांचा प्राणहानी झालेले, पेरताना कितीतरी जीव गेले असते, मळताना कितीतरी किडे मुंगी गेलेले, भरताना गेलेले, भरडताना गेलेले, भाजताना गेलेले, काय काय तरी झालेले. पण ह्याला शुचिर्भूत कसं करायचं? जर नाही असेच खाल्ले तर ते पाप पोटात जाण. अन्न शुचिर्भूत नाहीये, संपत्ती शुचिर्भूत नाहीये, देह शुचिर्भूत नाहीये. स्नान केल्याने शुची होते असं नाहीये, देह सुद्धा शुचिर्भूत व्हायला पाहिजे. याकरता काय करायला? सद्विद्या. सद्विद्या काय करते? अन्न अर्पण करते भगवंताला. देवा, जे काय झालेले हे तुझ्या कृपेने झाले, आता सुद्धा हे तुला अर्पण करून मी प्रसाद म्हणून घेतो. पवित्र झालं. अन्न अर्पण करून त्याचा प्रसाद करून घेतला, पवित्र झाला. का? जे काय झालं असेल सर्व त्याचंच, माझं काहीच नाही. चांगलं झालं असेल, वाईट झालं असेल, जे असेल सर्वही तुमच्या कृपेने. धनही तसेच आहे. धन येताना त्याला काहीही पाप चिकटलेले असू द्या, त्यातलं किंचित भाग धर्मकार्यासाठी जर खर्च केला, धन शुचिर्भूत होते. जसा अन्नातला काही भाग भगवंताला नैवेद्य म्हणून अर्पण करतो, तसा धनातले मला 1 रुपया मिळालेले, त्यातलं एक अर्धा पैसे, पाव पैसे का होईना, मी कुठेतरी माझ्या आयुष्यात परोपकारासाठी, धर्मकार्यासाठी, उत्तम कार्यासाठी, सर्वोत्कृष्ट कार्यासाठी खर्च केला असेल तर हे धन शुचिर्भूत, धनशुची म्हणतात. अंगशुची कशाने होणार? मन पवित्र केल्याने अंतरंग शुद्ध होते. आणि बहिरंग शुद्धी कशाने होणार? ही शुची आंघोळ केल्याने नाही होणार. बऱ्याच लोकांना वाटते साबण लावून बऱ्यापैकी धुतल्याने अंग स्वच्छ होते. साबण लावून आंघोळ केल्याने, कुठल्या साबण लावून आंघोळ केल्याने स्वच्छ होते मला माहित नाही. माणसं स्वच्छ होण्याकरता तरी साबण लावतात, आणि जे अंगाला चिकटू नये म्हणतात ते साबणात येऊन चिकटते. साबण जितकं नरम, जितकं मऊ, तितकं त्यातलं ऍनिमल फॅट, जनावरांची चरबी, स्लॉटर हाऊस मधलं जे वेस्ट पडलेले असते हातापायात,
त्याच्या आतड्या तुकड्या जनावरांचे जे पडलेले आहेत ते शिजवून त्याचा अर्क तयार करून त्या अर्काचा वापर साबण बनवायला करतात. त्या साबणावर लिहितात, जर ते नसेल तर फ्री फ्रॉम एनिमल फॅट, जनावरांच्या चरबीपासून हे मुक्त आहे असं लिहिले नसतील तर समजायचं या साबणात ते आहे. मग ह्या जनावरांची ही चरबी अंगाला लावायला आणले साबण की अंग धुवायला आणले, कळत नाही कशा करता आणले. बरीच लोक साफ करायला म्हणतात पण प्रत्यक्षात लावतात चरबी. हाताला तेल लागले तर धुवायला पाहिजे. शरीर जर ताठर राहिला तर तो स्वच्छ होत नाही. शरीर सेवा कार्य केल्याने पवित्र होते, धुतल्याने पवित्र होत नाही. शरीर सेवा कार्य केल्याने शरीर स्वच्छ होईल. गुरुनी सांगितलेली सेवा असेल, समाजाची सेवा असतील, वडीलधार माणसांची थोरा मोठ्यांची सेवा असेल, लहान मुलांची सेवा असेल किंवा आगतिक लोकांची कुठलं तरी मी केली तर मग त्याकरता मी माझ्या आयुष्यात मला काहीही देता येत नाही, दानधर्म करता येत नाही, माझ्या आयुष्यातलं थोडं वेळ देता येण्यासारखं. दिवसातल्या मला 7-8 तास वापरायला मिळत असतील सर्व कार्य करून, त्या 7-8 तासाच्या ड्युटीच्या वेळी मला कुठेतरी 10 मिनिटं 20 मिनिटं काढता येईल का? आठवड्यात मला 7 दिवस आहे, त्यातला मला 2 तास कुठेतरी देता येईल का कोणासाठी तरी? मला महिन्यातनं 30 दिवस आहे, त्यातनं एखादा दिवस मला कुठेतरी सेवा कार्यासाठी देता येईल का? वर्षातनं मला कमीत कमी 8 दिवस 15 दिवस कुठल्या तरी सेवा कार्यासाठी देता येईल का? तरच हे शरीर पवित्र होणार, अन्यथा नाही. ही शरीर सगळ्यांचे घेऊन भरण्यासाठी नाहीये. जसं अन्य पशु पक्षी प्राणी आमच्या शरीराच्या पालन पोषणासाठी त्याग केलेले आहेत, मी कोणाच्या तरी पालन पोषण, मी कोणाच्या तरी भल्यासाठी माझ्या शरीराचा काहीतरी थोडा खर्च करू शकेन का? भरपूर प्रकार आहेत. या शरीराने आम्ही काय करू शकतो, काय करू शकतो या शरीर